समजा एका प्रयोगाचा भाग म्हणून आपल्याला मुद्दाम एक अतिशय विचित्र म्हणजे अगदी भडक निळ्या आणि पिवळ्या रंगाचं पाहताच हसू येईल असं एखादं अगली स्वेटर घालायला दिलं. बापरे, नुसत्या कल्पनेनेच अवघडल्यासारखं वाटतंय. हो ना. आणि विचार करा, ते घालून एका मोठ्या अत्यंत उच्चभ्रू पार्टीत पाठवलं गेलं. आत गेल्यावर काय वाटेल? नक्कीच भयानक वाटेल. म्हणजे एखादं वाईट स्वप्न असल्यासारखं. अगदी तेच. आणि संशोधकांनी खरंच प्रत्यक्षात असा प्रयोग केला होता. ज्या महिलेला ते स्वेटर घालून पाठवलं होतं तिला आतून प्रचंड घाम फुटला होता. तिला 100% खात्री होती की पार्टीतले सगळे तिच्याकडेच बघत आहेत. साहजिकच आहे. तिला वाटलं असेल सगळे तिच्या त्या विचित्र स्वेटरचीच चर्चा करत आहेत आणि हसत आहेत. हो. पण जेव्हा पार्टी संपल्यावर संशोधकांनी तिथे असलेल्या इतर लोकांना थांबवून विचारलं की तुम्ही त्या विचित्र स्वेटर घातलेल्या महिलेला पाहिलं का, तेव्हा काय उत्तर आलं असेल? म्हणजे मला वाटतं फार कमी लोकांनी पाहिलं असेल. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बहुतांश लोकांनी तिला पाहिलंच नव्हतं. कुणीही तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. यालाच मानसशास्त्रात स्पॉटलाइट इफेक्ट म्हणतात. आणि याच धर्तीवर आणखी एक अतिशय प्रसिद्ध प्रयोग झाला होता, डार्टमाउथ स्कार एक्सपेरिमेंट. अरे हो, मला आठवते ते. तिथे लोकांच्या चेहऱ्यावर मेकअपच्या साह्याने एक मोठा खोटा डाग, म्हणजे एक भयानक दिसणारा जखमेचा व्रण तयार केला गेला होता. बरोबर. त्यांना आरशात तो डाग दाखवला गेला आणि सांगितलं की त्यांना आता एक मुलाखतीला जायचंय. पण इथेच खरी गंमत आहे. काय झालं? मुलाखतीला जाण्यापूर्वी मेकअप आर्टिस्टने थोडा टचअप करतो असं सांगून तो डाग गुपचूप पुसून टाकला. बापरे, म्हणजे डाग होताच नाही तिथे? नाही, पण त्या लोकांना वाटत होतं की त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तो डाग आहे. आणि मुलाखत देऊन आल्यावर त्या लोकांनी अत्यंत संतापाने असा दावा केला की मुलाखत घेणारा अत्यंत उद्धट होता. तो सतत माझ्या चेहऱ्यावरील डागाकडेच बघत होता. हे खूपच सखोल आहे. कारण विचार करा, जो डाग तिथे नव्हताच तो लोकांना दिसत होता. म्हणजे हे सिद्ध करतं की आपण सतत या विचारात असतो की समाज आपल्याकडे पाहत आहे, पण प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःच्याच असुरक्षितेमध्ये मग्न असते. अगदी. आपण स्वतःला आपल्या जगाच्या केंद्रस्थानी मानतो. आणि हीच कथा, हेच मानसशास्त्र आपल्या पैशांच्या आणि खर्चाच्या सवयींशी खूप खोलवर जोडलेलं आहे. हो, म्हणजे आपण अनेकदा महागड्या वस्तू, ब्रँडेड कपडे, मोठ्या गाड्या याच विचाराने खरेदी करतो की लोक आपल्याकडे बघून थक्क होतायत. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण मॉर्गन हाऊजर यांचं नवीन पुस्तक द आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी यावर सखोल चर्चा करणार आहोत. यासोबतच आपण मॉडर्न विजडम, ट्रान्स्क्रिप्ट, सक्सेस मॅगझिन आणि इतर अनेक आर्थिक लेखांमधील विचारांचा आधार घेतला आहे. खरं तर आपण नेहमी पैसे कसे कमवायचे यावरच जास्त बोलतो, पण आजच्या या सखोल चर्चेचं आपलं मिशन थोडं वेगळं आहे. हो, आज आपल्याला हे समजून घ्यायचंय की पैसे कसे खर्च करायचे जेणेकरून खऱ्या अर्थाने एक समाधानी आणि स्वतंत्र आयुष्य जगता येईल. चला तर मग हे सगळं सविस्तर उघडून बघूया. नक्कीच. कारण पैशांचं मानसशास्त्र समजून घेणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. लोक अनेकदा विचार करतात की जास्त पैसे मिळवणं म्हणजेच आर्थिक यश. हो ना? पण हाऊजेल अतिशय वेगळा विचार मांडतात. त्यांच्या मते तुमच्या बँक बॅलन्सपेक्षा तुम्ही ते पैसे कसे खर्च करता यावरून तुमचं चारित्र्य आणि तुमचा आनंद ठरतो. म्हणजे खर्च करणं हा फक्त गणिताचा भाग नाहीये तर? अजिबात नाही. तो कधीच फक्त एक आर्थिक निर्णय नसतो. तो एक अत्यंत भावनिक निर्णय असतो. आपल्या खर्चाच्या सवयी आपल्या आतल्या असुरक्षितता उघड्या पाडत असतात. थांबा. जर खर्च करणं हा भावनिक निर्णय आहे तर मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. लोक रस्त्यावरती पिवळ्या रंगाची ट्रॅक्टरसारखा प्रचंड मोठा आवाज करणारी लॅम्बोर्गिनी का चालवतात? हा खूप छान प्रश्न आहे. म्हणजे यामागे कोणती भावना असू शकते? याचा उपयोग तरी काय? हे एखाद्या मोराने जंगलात आपला पिसारा फुलवून नाचण्यासारखं नाही का? मला तर हे असुरक्षिततेपेक्षा निव्वळ अहंकार वाटतो. येथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्या पिवळ्या लॅम्बोर्गिनीच्या उदाहरणात एक मोठा विरोधाभास लपलेला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती ती गाडी चालवत रस्त्यावरून जाते ना, तेव्हा रस्त्यावरील लोक नक्कीच थांबून त्या गाडीकडे पाहतात, तिचं कौतुक करतात. पण ते त्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा जिब्बात कौतुक करत नाही. काय सांगताय? म्हणजे ते फक्त गाडीकडे बघत असतात, चालकाकडे नाही? अगदी तसंच. जे लोक ती गाडी पाहतात ते मनातल्या मनात स्वतःला त्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेलं कल्पतात. त्यांना वाटतं की जर माझ्याकडे ही गाडी असती तर लोक मला मान देतील. अरे चा,
म्हणजे गाडी घेणारही लक्ष वेधून घेण्यासाठी गाडी घेतोय आणि बघणारही स्वतःलाच त्याच जागी पाहतोय, कारण त्यालाही आदर हवाय. हो, इथे कोणीही एकमेकांशी जोडलं जात नाहीये. प्रत्येकजण फक्त स्वतःच्याच अहंकाराचं प्रतिबिंब दुसऱ्यामध्ये पाहत आहे. हे खूप फसवं चक्र आहे. बापरे, हे खरंच खूप निराशाजनक आहे. म्हणजे हा एक असा व्यवहार आहे जिथे दोन्ही बाजू हरत आहेत. पण मग लोक इतका टोकाचा दिखावा का करतात? यामागील मूळ कारण समजवण्यासाठी आपल्याला 1929च्या वॉशिंग्टन पोस्टमधील एका बातमीचा संदर्भ घ्यावा लागेल. त्यात एक अतिशय भेदक वाक्य होतं. जेव्हा तुम्ही गरीब असता आणि समाज तुमचा सतत अपमान करतो, तेव्हा श्रीमंत झाल्यावर तो श्रीमंतीचा दिखावा करण्यात सर्वात जास्त मजा येते. हो, म्हणजे हा दिखावा करणं हा एक प्रकारचा भूतकाळातील जखमांवरचा उपाय आहे. मी आता माडे राहिलो नाही, माझ्याकडे ही ताकद आहे. हे जगाला ओरडून सांगण्याची ती एक पद्धत आहे. तर अगदी तंतोतंत. जेव्हा माणसाला भूतकाळात तुच्छतेची वागणूक मिळते, तेव्हा तो पैशांचा वापर हत्यारासारखा करू लागतो. आणि जेव्हा हा दिखावा जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनतो, तेव्हा काय होतं याचं इतिहासातील सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे व्हँडरबिल्ट कुटुंब. व्हँडरबिल्ट, ते अमेरिकेतील रेल्वे आणि जहाजांच्या व्यवसायातील दिग्गज ना? होय, कॉर्नेलियस व्हँडरबिल्ट हं. यांनी हा व्यवसाय उभा केला. त्यांच्याकडे आजच्या हिशोबाने 300 ते 500 अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती होती. बापरे, 300 अब्ज? हो, पण त्यांचा पुढच्या पिढ्यांनी काय केलं? त्यांच्याकडे निर्माण करण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. म्हणून त्यांनी समाजात आपलं स्टेटस निर्माण करण्यासाठी पैशांचा अक्षरशः धूर केला. म्हणजे काय केलं नक्की? युरोपमधील जुन्या राजघराण्यांना आमच्याकडेही तुमच्या इतकाच पैसा आहे हे दाखवून देण्यासाठी त्यांनी शर्यत लावली. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये असे महाल बांधले ज्यात 70 बेडरूम्स होत्या. थांबा, 70 बेडरूम्स? विचार करा, 70 बेडरूम्सचं घर कोण आणि कसं वापरू शकतं? कोणीच नाही. त्यांनी स्वतः कधीच ती घरं पूर्णपणे वापरली नाहीत. ते फक्त भव्यतेचा आणि सत्तेचा एक पोकळ दिखावा होता. त्यांनी एका रात्रीच्या पार्टीसाठी आजच्या मूल्याने लाखो डॉलर्स खर्च केले. अरे रे, म्हणजे पैशांनी त्यांना स्वातंत्र्य देण्याऐवजी त्यांच्यावर राज्य करायला सुरुवात केली. अगदी बरोबर. त्यांना कुठे राहायचं, कोणत्या पार्टीत जायचं, कोणाशी लग्न करायचं, हे सगळं त्यांच्या पैशांच्या आणि समाजातील स्टेटसनुसार ठरू लागलं. आणि याचा भयानक परिणाम काय झाला माहितीये? काय? अवघ्या 3 पिढ्यात त्यांची ती 300 अब्ज डॉलर्सची संपत्ती अक्षरशः धुळीस मिळाली. ते पूर्णपणे दिवाळखोर झाले. हे ऐकून धक्काच बसतो. म्हणजे पैशांचा वापर जर फक्त इतरांना प्रभावी करण्यासाठी केला तर तो संपत्ती नष्ट होण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. पण मग प्रश्न हा उभा राहतो की जर व्हँडरबिल्ट सारखे महाल बांधून खरा आनंद मिळत नसेल तर पैसे नक्की कुठे आणि कसे खर्च करावेत? यासाठी संशोधक आयलंड टेस्ट ही एक अतिशय सुंदर आणि साधी संकल्पना म्हणतात. हा एक वैचारिक प्रयोग आहे. आयलंड टेस्ट म्हणजे काय? समजा एखाद्याला एका निर्जन बेटावर एकटंच सोडलं किंवा अशा जगात जिथे पाहणारं कोणीही नाही, कौतुक करणारं कोणीही नाही, अशा वेळी ती व्यक्ती कोणती कार चालवेल? एखादी अत्यंत आरामदायी आणि सुरक्षित टोयोटा की फक्त समाजात ब्रँड व्हॅल्यू दाखवण्यासाठी ओळखली जाणारी BMW? साहजिकच आहे, तिथे टोयोटा जास्त कामी येईल. कारण BMW बिघडली तर त्या बेटावर दुरुस्त कोण करणार आणि दाखवायचं कोणाला? अगदी बरोबर. जेव्हा पाहणारं कोणी नसतं तेव्हा वस्तूची उपयोगिता महत्वाची ठरते, तिचा ब्रँड नाही. उपयोगिता टिकते, ती जीवनाचा दर्जा सुधारते, पण दिखावा क्षणभंगूर असतो. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. कारण मॉर्गन हाउसेल एका अतिशय वेगळ्या आणि धक्कादायक दृष्टिकोनातून संपत्तीची व्याख्या करतात. ते म्हणतात, संपत्ती म्हणजे ते जे आपल्याला दिसत नाही. हे थोडं सविस्तर सांगाल का? हो, म्हणजे जेव्हा मी हे वाचलं तेव्हा मला सुरुवातीला समजलंच नाही, पण थोडा विचार केल्यावर अर्थ उलगडला. समजा आपण बाजारात गेलो आणि तिथे $500चा एखादा नवीन टीव्ही पाहिला, पण आपण तो न घेण्याचं ठरवलं आणि ते पैसे वाचवले. बरोबर. तर वरवर पाहता आपण फक्त त्या टीव्हीला नकार देत आहोत असं वाटतं. पण हाउसेल म्हणतात की आपण त्या $500च्या बदल्यात भविष्यातील स्वातंत्र्य आणि वेळ विकत घेत आहोत. तो न घेतलेला टीव्ही, ती न घेतलेली गाडी म्हणजेच आपली खरी संपत्ती असते. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. आणि स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? तर सकाळी उठून हे ठरवण्याचा अधिकार की आज मला जे करायचे तेच मी करणार. अगदी. जर आपल्याला एखादी नोकरी आवडत नसेल तर आपल्याकडे वाचवलेले पैसे असल्यामुळे आपण ती नोकरी न घाबरता सोडू शकतो. हे स्वातंत्र्य कोणत्याही लक्झरी वस्तूपेक्षा जास्त समाधान देतं.
आणि याच संदर्भात मॉर्गन हाउसेल यांच्या आजीचं दिलेलं उदाहरण खूप बोलकं आहे. हो, ते उदाहरण मला खूप भावलं. त्या आर्थिकदृष्ट्या गरीब होत्या ना. होय, समाजाच्या व्याख्येनुसार त्यांच्याकडे खूप कमी पैसा होता, पण त्यांच्या गरजा अत्यंत कमी होत्या. हाउसेल म्हणतात की त्यांनी आयुष्यात अनेक अब्जाधीश पाहिले आहेत, पण त्या सर्वांपेक्षा त्यांच्या आजी जास्त समाधानी आणि खऱ्या अर्थाने आनंदी होत्या. कारण यामागे एक साधं समीकरण आहे. सुखाची व्याख्या म्हणजे आपल्याकडे काय आहे वजा आपल्याला काय हवे आहे. जर आपल्या इच्छाच मर्यादित असतील तर आपण कमी पैशातही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असू शकतो. अगदी बरोबर. हाव नसणं हीच मोठी संपत्ती आहे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं की बचत करा, स्वातंत्र्य मिळवा. पण इथे मला थोडा वेगळा विचार मांडायचा आहे. समाजात असाही एक वर्ग आहे जो आयुष्यभर फक्त बचतच करत राहतो. आजकाल ती फायर चळवळ खूप लोकप्रिय झाली आहे ना. फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. हो, तीच. तरुण मुलं वयाच्या 28व्या किंवा 30व्या वर्षी निवृत्त होण्याचं स्वप्न पाहतात. ते अक्षरशः अत्यंत कंजूषपणे जगून पैसे साठवतात. पण समजा कोणी 28व्या वर्षी निवृत्त झालं आणि त्याच्याकडे पुढे आयुष्यभर करण्यासारखं काहीच काम उरलं नाही, तर त्याला नैराश्य येणार नाही का? हो, हा धोका असतोच. माणसाच्या मेंदूला सतत सोडवण्यासाठी काहीतरी चांगले प्रश्न आणि आव्हाने लागतात ना. काहीच न करणं हे स्वातंत्र्यापेक्षा एखाद्या शिक्षेसारखं नाही का? हा एक अतिशय अचूक मुद्दा आहे. आणि यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की पैशांचा वापर केवळ काम न करण्यासाठी करणं खरोखर योग्य आहे का? इथेच मानसशास्त्रातील फ्रुगॅलिटी इनर्शिया म्हणजेच बचतीची जडता ही संकल्पना समोर येते. बचतीची जडता म्हणजे जसं भौतिकशास्त्रात एखादी वस्तू गतिमान असेल तर ती गतिमानच राहते, तसं काहीसं? अगदी तसंच. माणसाचा मेंदू सवयींचा गुलाम असतो. जेव्हा एखादी व्यक्ती सलग 20-30 वर्ष अतिशय काटकसरीने जगते, दररोज आपलं स्प्रेडशीट तपासते आणि पैसा वाचवण्यात आनंद शोधते, तेव्हा मी एक बचत करणारा माणूस आहे हीच त्यांची ओळख बनून जाते. अच्छा, म्हणजे तो त्यांचा स्वभावच बनतो. हो, त्यांच्या मेंदूमध्ये पैसे वाचवण्याला डोपामाइन जोडलं जातं आणि पैसे खर्च करणं हे एखाद्या धोक्यासारखं वाटू लागतं. असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे निवृत्तीनंतर लाखो डॉलर्स असतात, पण त्यांना $50 खर्च करून बाहेर जेवायला जायचीही भीती वाटते. बापरे, म्हणजे त्यांच्याच पैशांनी त्यांना गुलाम बनवलं असतं. होय, त्यांचा पैसा त्यांना स्वातंत्र्य देण्याऐवजी एका अदृश्य तुरुंगात अडकवतो. कारण खर्च केल्यावर त्यांची ती ओळख पुसली जाईल अशी त्यांना भीती वाटत असते. हे खरंच भयानक आहे. म्हणजे जर पैशाची कमतरता असली तरी माणसाला उद्याचं काय होईल या चिंतेने झोप लागत नाही, आणि जर खूप पैसे असूनही ते खर्च करायची भीती वाटत असली तरी झोप लागत नाही. दोन्ही अवस्थांमध्ये पैशानेच माणसाच्या मनावर नियंत्रण मिळवलेलं असतं. मग यातून बाहेर कसं पडायचं? यातून बाहेर पडण्यासाठी मेंटल लिक्विडिटी म्हणजेच वैचारिक लवचिकता ही संकल्पना आवश्यक आहे. वैचारिक लवचिकता? हो, जसं फिनान्समध्ये लिक्विडिटी म्हणजे एखादी संपत्ती किती लवकर कॅशमध्ये बदलता येते, तशीच वैचारिक लिक्विडिटी म्हणजे आपले विचार वेळेनुसार बदलण्याची क्षमता. जेव्हा परिस्थिती बदलते, आर्थिक स्थिती सुधारते, तेव्हा आता मला जगण्यासाठी संघर्ष करण्याची गरज नाही हे मेंदूला पटवून देण्याची तयारी असली पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सर्व्हायव्हल मोडमधून एन्जॉयमेंट मोडमध्ये येता आलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच पैशांबाबत सर्वात उत्तम सल्ला कोणता असू शकतो तर भविष्यातील पश्चाताप कमीत कमी कसा राहील हे पाहणं. हे महत्वाचं आहे. हो, कारण जर कोणी स्वतःचे सर्व पैसे आजच उधळून कुटुंबाला संकटात टाकत असेल तर त्याला पश्चाताप होईलच. पण या उलट जर एखाद्याने आयुष्यभर फक्त पैसे साठवले, कुठेही प्रवास केला नाही, स्वतःचे छंद जोपासले नाहीत आणि म्हातारपणी लक्षात आलं की आपण आयुष्य जगलोच नाही, तर तोही एक प्रचंड मोठा पश्चातापच आहे. बरोबर. पैशाचा वापर हा कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी एक साधन म्हणून करता आला पाहिजे. आणि कुटुंबाचा विषय निघाल्यावर पुढच्या पिढीचा विचार करणं ओघाने आलंच. अनेक पालक मुलांसाठी प्रचंड संपत्ती साठवून ठेवतात, पण याचा खरोखरच चांगला परिणाम होतो का? हा एक अतिशय नाजूक विषय आहे. यासाठी आपण बिल पर्किन्स यांच्या डाय विथ झिरो या पुस्तकातील एका कल्पनेचा संदर्भ घेऊया.
समाज अशी अपेक्षा करतो की पालकांनी आयुष्यभर पैसे साठवावेत आणि त्यांच्या निधनानंतर संपत्ती मुलांच्या नावे करावी. आहा. पण पर्किन्स एक कटू सत्य मांडतात. ते म्हणतात, विचार करा, जेव्हा पालकांचं निधन होतं आणि मुलांना वारसा मिळतो तेव्हा मुलं साधारणतः कोणत्या वयाची असतात? साधारण 50 किंवा 60 वर्षांची झालेली असतात. बरोबर. आणि वयाच्या 60व्या वर्षी एखाद्याला कोट्यावधी रुपये मिळाले तर त्याच्या आयुष्यात खरंच काही मोठा उपयोग होतो का? त्या वयात त्यांचं आयुष्य आधीच स्थिरावलेलं असतं. हो ना, त्यांना त्या पैशांची खरोखर गरज उरलेली नसते. म्हणूनच पर्किन्स सुचवतात की जर तुम्हाला तुमच्या पैशांचा खरोखरच मुलांच्या आयुष्यात उपयोग व्हावा असं वाटत असेल तर वारसा वयाच्या 30व्या किंवा 35व्या वर्षी द्यावा. अच्छा. कारण तेच वय असतं जेव्हा त्यांना पैशांची सर्वात जास्त गरज असते. घर घ्यायचं असतं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो किंवा व्यवसाय सुरू करायचा असतो. अगदी तसंच. म्हातारपणी वारसा मिळण्यापेक्षा ऐन तारुण्यात मिळालेली मदत त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकते. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? एका बाजूला आपण म्हणतोय की मुलांना तरुणपणात घर घेण्यासाठी पैशांची गरज असते, पण दुसऱ्या बाजूला आपण घरांच्या वाढत्या किमतींचं भयानक वास्तव पाहतोय. हो, हे खूपच गंभीर आहे. अनेक वयस्कर लोकांना असं वाटतं की त्यांनी 15 वर्षांपूर्वी जे घर $2 लाख घेतलं होतं ते आज अचानक $6 लाख झालंय आणि ते बघून त्यांना वाटतं की ते खूप श्रीमंत झाले. पण हाऊसेल म्हणतात की हा एक फार मोठा भ्रम आहे. तो भ्रम कसा, हे समजून घेणं खूप रंजक आहे. म्हणजे बघा, जर तुमचं घर 2 लाखांवरून 6 लाखांवर गेलं तर कागदावर तुम्हाला वाटेल की तुम्ही 4 लाख नफा कमवला. पण समजा तुम्ही ते घर विकलं तर राहायला दुसरं घर तर लागेलच ना. साहजिकच आहे. आणि बाजारातील इतर सर्व घरांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे नवीन घर घ्यायला जाल तेव्हा तिथेही 6 लाखच मोजावे लागतील. तुम्ही प्रत्यक्षात कोणतीही नवीन खरेदी क्षमता कमावलेली नाहीये. आणि जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर घरांच्या किमती वाढणं हा फक्त आर्थिक विषय राहिलेला नाहीये. हा एक अतिशय गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. कसा काय? पिढीला, म्हणजेच ज्यांना आता स्वतःचं पहिलं घर घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी ते घर घेणं जवळपास अशक्य झालं आहे. म्हणजे एका पिढीचा कागदावरचा खोटा नफा हा दुसऱ्या पिढीच्या वास्तवातील स्वप्नांचा चुराळा करतंय. नक्कीच. तरुण पिढी घर घेऊ शकत नाही, त्यामुळे ते लग्न करणं पुढे ढकलतात, मुलं जन्माला घालण्याचा निर्णय लांबणीवर टाकतात. याचा समाजाच्या एकूण रचनेवर मोठा परिणाम होतो. संपत्ती वाढल्याचा हा निव्वळ एक भास आहे. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. या सर्व चर्चेवरून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की पैसा हे फक्त आणि फक्त एक साधन आहे. ती आपली स्वतःची ओळख असू शकत नाही आणि जगात आपलं स्थान दाखवणारं स्कोरबोर्ड तर नक्कीच असू शकत नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण इतरांच्या खर्चाच्या सवयींवरून त्यांना कधीच जज करू नये. कारण प्रत्येक माणसाचा पैशांसोबतचा प्रवास हा वैयक्तिक असतो. तो त्याच्या भूतकाळातील अनुभवांवर आणि असुरक्षिततेवर आधारित असतो. आपण दुसऱ्याची परिस्थिती समजावून घेत नाही तोपर्यंत आपण त्याचे आर्थिक निर्णय समजू शकत नाही. पैसा आपल्याला स्वातंत्र्य देणारा असावा, कैदेत टाकणारा नसावा. आणि वॉरन बफे नेहमी जे म्हणतात ते इथे लागू होतं. ते म्हणतात की प्रत्येक माणसाकडे स्वतःचं एक इनर स्कोर कार्ड असावा. जगाच्या नजरेत आपण कसे दिसत आहोत यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत कसे आहोत, आपलं समाधान किती आहे, हे जास्त महत्वाचं आहे. हे अगदी खरंय. आणि याच अनुषंगाने आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी आपण एक विचार करायला लावणारा प्रश्न ठेवून जात आहोत. आपण मगाशी त्या आयलँड टेस्टबद्दल बोललो. समजा या जगातील सर्व सोशल मीडिया अचानक कायमचा बंद पडला. तुमची बँक बॅलन्स किती आहे, तुम्ही कोणते कपडे घालता, कोणती गाडी चालवता, हे जगात कोणालाच कधीच कळणार नसेल. तर उद्या तुम्ही तुमचा पैसा कुठे आणि कसा खर्च कराल? तुमची खऱ्या अर्थाने गरज कोणती असेल आणि तुम्ही केवळ दिखाव्यासाठी काय विकत घेणं थांबवाल, याचा शांतपणे विचार नक्की करा. नक्कीच. जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि अशा आणखी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंक तपासू शकता. आपण पुन्हा भेटू एका नवीन धड्यासोबत. तोपर्यंत पाहत रहा.